देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे हे कर्तव्यावरून सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान घरी जात असताना लष्करी हद्दीतील वडनेर रोडवर त्यांचा अपघाती मृत्यू झालाय। घटनेची खबर मिळताच सर्वांना मानसिक धक्का बसलाय। पोलीस ठाण्यासह देवळालीकरांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झाली नव्हती। सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर हा एक आघातच होता। घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे हे गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी आपले कर्तव्य निभावून आपल्या MH15 CY 4014 या दुचाकीवरून देवळाली कॅम्प ते वडनेर रोड मार्गे त्यांच्या अशोका मार्गावरील खोडेवस्ती विठ्ठलनगर येथील घरी निघाले होते। वडनेर रोड परिसरात हेगलाईन मार्गावर असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा धक्का त्यांना लागल्यामुळे ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले। त्यात त्यांना गंभीर मार लागला। हा अपघात झाल्यानंतर उपस्थित लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी तातडीने देवळाली येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले। मात्र तेथील डॉक्टर अशोक यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय। मयत कुंदन सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, 2 भाऊ असा परिवार आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे हे 2च महिन्यांपूर्वी नाशिक रोड पोलीस ठाण्यातून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बदलून आले होते। त्यांची नाशिकमधील कारकीर्दही अविस्मरणीय ठरली आहे। नाशिक शहरात कार्यरत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे केलाय। मटका, जुगार, हुक्का पार्लर, अवैध धंदे, बेकायदेशीररित्या वाहनात गॅस फिलिंग, खंडणी बहाद्दर, सराईत गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना गजाआड करण्यात मोलाची भूमिका पार पडली आहे। त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता। अतिशय हुशार, मनमिळावू, हसतमुख, धार्मिक वृत्तीचे आणि कर्तव्यदक्ष असे त्यांचे व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय। संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांनी हळहळ व्यक्त केली आहे। अनेक जण या धक्क्यातून अद्यापही सावरले नाहीयेत। द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, देवळाली कॅम्प।